वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. विप्रोचा महसूल 8% वाढला आहे, पण त्यांचा जो निव्वळ नफा आहे तो मात्र 2% घसरलाय. हो, आणि हाच तो विरोधाभास आहे जो आपण आज डिकोड करणार आहोत. अगदी बरोबर. म्हणजे विचार करा, कंपनी जास्त व्यवसाय करत आहे, त्यांच्याकडे पूर्वीपेक्षा जास्त काम आलंय, पण महिन्या शेवटी त्यांच्या स्वतःच्या खिशात मात्र कमी पैसे उरत आहेत. वरवर पाहता हा एक अतिशय गोंधळात टाकणारा विरोधाभास वाटतो. आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण ह्याच आकड्यांमागची आणि विप्रोच्या ताज्या तिमाही निकालांमागची खरी कहाणी समजून घेणार आहोत. हो, आणि हा जो विरोधाभास आहे ना, तो खरं तर सध्याच्या IT क्षेत्रात जो एक मोठा बदल घडतोय त्याचेच एक प्रकारे संकेत देतोय. जेव्हा एखादी दिग्गज कंपनी जास्त व्यवसाय करूनही, म्हणजे महसूल वाढवूनही नफा गमावते, तेव्हा तो केवळ काही अकाउंटिंगचा तांत्रिक मुद्दा नसतो. त्यामागे जागतिक अर्थव्यवस्थेचे आणि बदलणाऱ्या बिझनेस मॉडेल्सचे पडसाद असतात. आपण जर महसूल विरुद्ध नफ्याच्या या चक्रात डोकावून पाहिलं तर हे स्पष्ट होईल की कंपनी सध्या एका मोठ्या स्थित्यंतराच्या किंवा ट्रान्झिशनच्या प्रक्रियेतून जात आहे. नक्कीच. मी जेव्हा या निकालांचे आकडे पाहत होते तेव्हा मला त्यात दोन अगदी वेगवेगळ्या दिशांना जाणारे ट्रेंड्स दिसले. महसूल किंवा ज्याला आपण टॉप लाईन म्हणतो तो 24,236 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बरोबर. वार्षिक पातळीवर ही 8% म्हणजे बऱ्यापैकी भक्कम वाढ आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या तिमाहीच्या किंवा क्वार्टरच्या तुलनेतही यात वाढच झालीये. मागच्या तिमाहीत हा आकडा 23,556 कोटी होता. म्हणजे व्यवसाय वाढतोय हे आकडे अगदी स्पष्ट करत आहेत. पण मग मला पडलेला प्रश्न असा आहे की ही वाढ नफ्यापर्यंत का पोहोचत नाहीये? बरं, तिथेच ना EBIT म्हणजेच कंपनीच्या कार्यान्वित नफ्याची किंवा ऑपरेटिंग प्रॉफिटची भूमिका महत्वाची ठरतीये. कार्यान्वित नफा 4,909 कोटी रुपये आहे. यातही वार्षिक तुलनेत 6% वाढ झालीय. अच्छा, म्हणजे तिथेही वाढ आहेच. हो ना. याचा अर्थ कंपनीचा जो मूळ व्यवसाय आहे, ज्याला आपण कोर ऑपरेशन्स म्हणतो, तो अत्यंत निरोगी आहे आणि तो वाढतोय सुद्धा. पण बघा, कार्यान्वित नफा हा काही अंतिम नफा नसतो. यातून जेव्हा टॅक्सेस, व्याज आणि इतर ज्या काही तात्काळ गुंतवणुकी असतात त्यांचे खर्च वजा केले जातात, तेव्हा जो निव्वळ नफा उरतो, ज्याला आपण बॉटम लाईन म्हणतो, तो मात्र 3,522 कोटी रुपयांवर आलाय. अरे बापरे. आणि हा आकडा वार्षिक तुलनेत 2% कमी आहे. म्हणजे कोर ऑपरेशन्स चांगले असूनही बॉटम लाईनमध्ये जी घसरण झालीय ती प्रामुख्याने नफ्याच्या मार्जिनवर जो दबाव आलाय त्याच्यामुळे आहे. हे आकडे पाहिल्यावर ना मला एका सामान्य नोकरदाराच्या उदाहरणाची आठवण झाली. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला ऑफिसमध्ये उत्तम कामासाठी प्रमोशन मिळालं. बरोबर. आणि त्यांचा पगारही वाढला. हा झाला विप्रोचा वाढलेला महसूल. पण महिन्याच्या शेवटी जेव्हा ती व्यक्ती आपली बँक खाती पाहते तेव्हा वाढत्या महागाईमुळे असेल किंवा EMI किंवा इतर वाढत्या खर्चामुळे तिची जी प्रत्यक्ष बचत असते ती मात्र मागच्या वर्षापेक्षा कमी झालेली असते. अगदी समर्पक उदाहरण दिलं. हा झाला घटलेला निव्वळ नफा. पण मग विप्रोच्या बाबतीत हे खर्च नक्की कुठे वाढत आहेत? खिशातून पैसे कुठे जात आहेत? हो, पगारातील वाढ जशी अनेकदा वाढत्या खर्चामुळे गिळंकृत केली जाते, तसंच काहीसे इथे घडलंय. विप्रोच्या खर्चाचं विश्लेषण केल्यावर 2 मुख्य कारणं आपल्या समोर येतात. पहिलं म्हणजे पगारवाढ किंवा सॅलरी हाईक्स. ते तर आहेच. सध्या बाजारात थोडी मंदी असली तरी क्लाउड, AI आणि डेटा सिक्युरिटी यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात जे तज्ज्ञ कर्मचारी आहेत त्यांना टिकवून ठेवण्यासाठी कंपन्यांमध्ये एक मोठी स्पर्धा आहे. हे टॅलेंट राखून ठेवण्यासाठी विप्रोला पगारवाढ द्यावी लागली, ज्यामुळे त्यांच्या खर्चात थीट वाढ झाली. बरोबर. आणि दुसरं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे न्यू डील रॅम्पअप्स. म्हणजे नवीन करारांची अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवातीला जो मोठा खर्च करावा लागतो तो. 1 मिनिट, इथेच मला एक मोठा प्रश्न पडतो. जेव्हा आपण म्हणतो की कंपनीला नवीन आणि मोठे करार मिळाले आहेत तेव्हा बाजारात ती एक अतिशय सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह बातमी मानली जाते ना? हो, अगदी. मग या न्यू डील रॅम्पअप्समुळे नफा वाढण्याऐवजी नफ्याच्या मार्जिनवर दबाव का येतो?
नवीन काम मिळणं ही तर चांगली गोष्ट असायला हवी. नवीन काम मिळणं ही नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे, पण IT क्षेत्रातील हे जे मोठे करार असतात ना, ते कसे काम करतात ही प्रक्रिया समजून घेणं इथे गरजेचं आहे. समजा विप्रोला एखादा 100 दशलक्ष डॉलर्सचा मोठा करार मिळाला. हं, ज्या क्षणी करारावर स्वाक्षरी होते त्या क्षणी काय कंपनीला ते 100 दशलक्ष डॉलर्स लगेच मिळत नाहीत. कराराच्या सुरुवातीच्या काही महिन्यात विप्रोला स्वतःच्या खिशातून म्हणजे अपफ्रंट मोठी गुंतवणूक करावी लागते. अच्छा, म्हणजे क्लायंटच्या जुन्या सिस्टम्स ताब्यात घेणं किंवा नवीन सॉफ्टवेअर इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं यासाठी लागणारा खर्च. अगदी बरोबर. क्लायंटची जुनी सिस्टीम समजून घेणं, त्यासाठी नवीन प्रशिक्षित मनुष्यबळ नेमणं, सुरक्षित डेटा सेंटर्स उभी करणं आणि अनेकदा तर क्लायंटच्या काही कर्मचाऱ्यांना आपल्या पेरोलवर घेणं, या सगळ्या प्रक्रियांना आपण रॅम्पअप म्हणतो. समजलं. या सुरुवातीच्या काळात महसूल यायला सुरुवात झालेली नसते किंवा आली तरी ती खूप कमी प्रमाणात येत असते. पण खर्च मात्र वेगानं आणि खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो. त्यामुळे सुरुवातीच्या काळात नफ्याच्या मार्जिनवर प्रचंड असा दबाव येतो. हो, साहजिकच आहे. पण एकदा का हे ट्रान्झिशन पूर्ण झालं आणि प्रकल्प स्थिर झाला की मग त्याचा परतावा मिळायला लागतो आणि मार्जिन सुधारतं. आलं लक्षात. म्हणजे हे नवीन करार खरं तर भविष्यातील नफ्याची पेरणी आहेत, पण सध्या मात्र जमीन तयार करण्याचा आणि खतापाण्याचा खर्च वाढला आहे असं म्हणता येईल. अगदी. आणि जर आपण EPS म्हणजे प्रति शेरे कमाईचा विचार केला तर ती 3.34 रुपये आहे. वार्षिक पातळीवर ती 2% घटली आहे, पण मागच्या तिमाहीच्या तुलनेत म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर ती 2.97 वरून 3.34 वर गेली आहे. होय. निव्वळ नफा ही तिमाही आधारावर वाढला आहे. मला असं वाटते की हे एक लक्षण आहे की सर्वात वाईट काळ कदाचित आता मागे राहिला आहे. हे निरीक्षण खूप महत्वाचं आहे. वार्षिक आधारावर किंवा वायोवाय नफ्याचं मार्जिन नक्कीच दबावाखाली आहे, पण तिमाही आधारावर जी अल्पकालीन पुनर्प्राप्ती किंवा रिकव्हरी आपल्याला दिसत आहे ती सांगते की कंपनी हळूहळू या खर्चाच्या चक्रातून त्या रॅम्पअप फेजमधून बाहेर पडत आहे आणि त्यांचे ऑपरेशन्स पुन्हा स्थिर होत आहेत. हे ऐकायला नक्कीच चांगलं वाटते. बरं, आता आपण व्यवसायाच्या भौगोलिक आणि क्षेत्रीय विभागणीकडे म्हणजे सेगमेंट परफॉर्मन्सकडे वळूया. मला हे समजून घ्यायचंय की हा व्यवसाय कुठून येतोय आणि कोणत्या क्षेत्रात जास्त अडचणी आहेत. BFSI म्हणजेच बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रात विशेषतः अमेरिकन बाजारात मोठी कमजोरी दिसत आहे. अमेरिकन बँक्स अचानक IT खर्च का कमी करत आहेत? बरं, अमेरिकन बँकिंग क्षेत्राचा विचार केला तर ते सध्या एका अत्यंत अनिश्चित अशा टप्प्यातून जात आहे. तिथे व्याजदर अजूनही ऐतिहासिकदृष्ट्या खूप उच्च पातळीवर आहेत, ज्यामुळे भांडवल किंवा कॅपिटल महाग झालं आहे. हो, इन्फ्लेशनचा तो एक मोठा फटका आहेच. शिवाय संभाव्य मंदीची भीती आणि वाढता नियामक दबाव किंवा रेग्युलेटरी प्रेशर यामुळे बँका खूप सावधगिरी बाळगत आहेत. जेव्हा बँकांना स्वतःच्या नफ्याची चिंता असते तेव्हा ते सर्व मोठे आणि प्रयोगात्मक जे IT प्रकल्प असतात ते थांबवतात. अच्छा, म्हणजे बजेट कट्स. हो, ते फक्त व्यवसाय चालू ठेवण्यासाठी म्हणजेच रन द बँक यासाठी आवश्यक असणारा खर्च करत आहेत, पण व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा चेंज द बँक यासाठी लागणारा खर्च त्यांनी सध्या पूर्णपणे रोखून धरला आहे. याशिवाय हेल्थकेअर क्षेत्रही सध्या कमकुवत कामगिरी करत आहे, कारण तिथेही म्हणजे कोविड नंतरच्या काळात जे खर्चाचं सुसूत्रीकरण चालू आहे त्याचा हा परिणाम आहे. आणि या सगळ्या अनिश्चिततेमुळेच क्लायंट्सचा कल परिणाम आधारित किंवा ज्याला आपण आउटकम बेस्ड खर्च म्हणतो त्यावर वाढला आहे असं व्यवस्थापनाने म्हटलंय. याचा नक्की अर्थ काय होतो? हा IT क्षेत्रातील एक अतिशय मूलभूत असा बदल आहे. पूर्वी IT कंपन्यांचं जे मॉडेल होतं ना ते प्रयत्नांवर आधारित किंवा एफर्ट बेस्ड होतं. म्हणजे तासांनुसार पैसे मिळायचे? अगदी बरोबर. म्हणजे विप्रोने एखाद्या प्रकल्पावर 100 इंजिनियर्स लावले तर क्लायंट त्या 100 इंजिनियर्सच्या तासांनुसार किंवा मॅन अवर्सनुसार पैसे द्यायचा. प्रकल्प यशस्वी हो वा न हो, IT कंपनीला आपले पैसे मिळायचेच. पण आता क्लायंट्स म्हणतात, आम्ही तुमच्या इंजिनियर्सचे पैसे देणार नाही, आम्ही परिणामांचे पैसे देऊ. अरे वा, म्हणजे जोपर्यंत प्रत्यक्ष व्यावसायिक फायदा दिसत नाही तोपर्यंत पैसे मिळण्यास विलंब होतो. तसंच काहीसं. म्हणजे उदाहरणार्थ जर विप्रोने क्लायंटसाठी एखादं ई-कॉमर्स ॲप बनवलं तर फक्त ॲप तयार केलं म्हणून पैसे मिळणार नाहीत. त्या ॲपमुळे क्लायंटच्या विक्रीत किती टक्के वाढ झाली त्यावर विप्रोचा महसूल ठरेल. बापरे, म्हणजे ही तर मोठी जोखीम आहे. हो ना. यामुळे जोखीम क्लायंटकडून IT कंपनीकडे वळते आणि महसूल मिळण्याची जी प्रक्रिया असते
ती संथ होते. परिणामी निर्णय प्रक्रियेला विलंब लागतो आणि पर्यायाने मार्जिनवर दबाव येतो. हे तर झाले सगळे कमकुवत दुवे आणि आव्हाने. पण सगळीकडेच काही अंधार नक्कीच नाहीये. जर आपण जमेच्या बाजू पाहिल्या तर टेक्नॉलॉजी क्षेत्र अतिशय उत्तम कामगिरी करत आहे. हो, तिथे चांगली वाढ आहे. या क्षेत्रात वार्षिक आधारावर तब्बल 10% म्हणजे घसघशीत वाढ झाली आहे. कम्युनिकेशन्स क्षेत्रही मजबूत स्थितीत आहे आणि भौगोलिकदृष्ट्या पाहिल्यास युरोप आणि APMEA बाजारपेठा स्थिर आहेत. अमेरिकेत बँक्स खर्च करत नसल्या तर युरोपमध्ये तो दबाव थोडा कमी दिसतोय. बरोबर आहे. पण या अल्पकालीन आव्हानांमधून बाहेर पडण्यासाठी कंपनीची दीर्घकालीन रणनीती किंवा स्ट्रॅटेजी काय आहे? इथेच आपण विप्रोच्या सर्वात महत्त्वाच्या स्थित्यंतराकडे येतो. जागतिक स्तरावर पारंपरिक IT खर्चामध्ये कपात होत असली तरी क्लाउड, डेटा आणि मुख्य म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI या क्षेत्रांमधील खर्च कमी झालेला नाहीये. AI तर आता सगळीकडेच आहे. हो ना. आणि क्लायंट्सना हे चांगलंच माहीत आहे की AI मध्ये जर आपण मागे पडलो तर आपण स्पर्धेतून बाहेर फेकले जाऊ. विप्रोने हे अचूक ओळखलं आहे. म्हणूनच त्यांच्या व्यवस्थापनाने आता केवळ पारंपरिक सर्व्हिसेस पुरवण्याऐवजी AI आणि प्लॅटफॉर्म आधारित मॉडेलकडे म्हणजे AI प्लस प्लॅटफॉर्म बेस्ड मॉडेलकडे वळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. AI आणि प्लॅटफॉर्म आधारित मॉडेल हे समजून घेण्यासाठी मला एक तुलना करावीशी वाटते. पारंपरिक IT सर्व्हिसेसचं मॉडेल हे एखाद्या शिंप्यासारखं होतं. अच्छा. ग्राहक येतो, त्याचं माप घेतलं जातं आणि त्याच्यासाठी एक खास शर्ट शिवला जातो. यात खूप वेळ जातो आणि शिंप्याला प्रत्येक वेळी नव्याने मेहनत करावी लागते. पण प्लॅटफॉर्म मॉडेल हे एक रेडीमेड ब्रँडसारखं आहे. तुम्ही एकदाच संशोधन करता, वेगवेगळ्या मापांचे उत्कृष्ट डिझाईन्स तयार करता आणि त्याचे लाखो शर्ट्स एकाच वेळी विकता. म्हणजे तुम्ही गुंतवणूक एकदाच करता पण महसूल अनेक पटींनी मिळवता. क्या बात आहे. आणि याच तुलनेत प्लॅटफॉर्म मॉडेलचं सर्वात मोठं आर्थिक सूत्र दडलेलं आहे, ज्याला आपण झिरो मार्जिनल कॉस्ट म्हणतो. झिरो मार्जिनल कॉस्ट? हो. पारंपरिक सर्व्हिसेसमध्ये महसूल वाढवण्यासाठी तुम्हाला माणसं वाढवावी लागतात. जितके कामगार तितका महसूल आणि तितकाच तो खर्चही वाढतो. बरोबर. पण प्लॅटफॉर्म मॉडेलमध्ये तुम्ही एक AI आधारित सिस्टीम किंवा सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म एकदाच तयार करता. समजा विप्रोने बँकांमधील फसवणूक किंवा फ्रॉड डिटेक्शन ओळखण्यासाठी एक AI प्लॅटफॉर्म बनवला. पहिल्या बँकेला तो विकताना मोठा खर्च येईल, पण जेव्हा तेच सॉफ्टवेअर 100व्या बँकेला विकलं जाईल तेव्हा कंपनीचा अतिरिक्त खर्च जवळपास 0 असतो. त्या 100व्या विक्रीतून येणारा 90%हून अधिक महसूल थेट निव्वळ नफ्यात म्हणजे बॉटम लाईनमध्ये जातो. अरे वाह! म्हणजे आज जे नफ्याच्या मार्जिनवर आपण दबाव पाहत आहोत तो यासाठी आहे कारण विप्रो सध्या या रेडीमेड शर्ट्सचा कारखाना उभारण्यात म्हणजे प्लॅटफॉर्म्स बनवण्यात गुंतवणूक करत आहे. तंतोतंत ते आता स्केलेबल मॉडेल उभं करत आहेत. भविष्यात व्यवसाय वेगाने आणि खूप मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी यातून प्रचंड फायदा होईल. यात नफ्याचं मार्जिन खूप जास्त असतं कारण मी म्हणालो तसं प्रत्येक नव्या क्लायंटसाठी पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागत नाही. पण मग या नवीन रणनीतीचे सकारात्मक परिणाम आत्ताच दिसायला लागले आहेत का? कारण AI बद्दल बोलणं सोपं आहे, पण क्लायंट्स खरोखरच यासाठी म्हणजे आत्ता पैसे मोजायला तयार आहेत का? हो, याचे परिणाम दिसत आहेत. याचं सर्वात मोठं आणि प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे विप्रोला नुकताच मिळालेला ओलम या कंपनीसोबतचा मोठा करार. ओलम? हो. हा करार तब्बल $1 अब्ज म्हणजे सुमारे $1 बिलियन घरात आहे. बापरे! $1 बिलियन? हो ना. आणि अशा आकाराचे जे करार असतात ना, ते केवळ जुन्या सॉफ्टवेअरची देखभाल करण्यासाठी मिळत नाहीत. हे करार क्लायंटच्या संपूर्ण व्यवसायाचं डिजिटल आणि AI ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी असतात. जेव्हा एखादा क्लायंट $1 अब्ज कमिटमेंट देतो, तेव्हा तो केवळ एका तिमाहीचा किंवा एका वर्षाचा विचार करत नसतो, तर तो पुढच्या 5 ते 10 वर्षांसाठी विप्रोच्या प्लॅटफॉर्म आणि AI क्षमतेवर आपला विश्वास ठेवत असतो. खरंच हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि यासोबतच कंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम असल्याचा आणखी एक मोठा पुरावा म्हणजे त्यांनी जाहीर केलेला 15,000 कोटी रुपयांचा शेअर बायबॅक. हो, या बायबॅकबद्दल मला विचारायचंच होतं. 15,000 कोटींचा बायबॅक म्हणजे कंपनीकडे एवढी रोख रक्कम किंवा कॅश उपलब्ध आहे की ते स्वतःचेच शेअर्स बाजारातून विकत घेण्यासाठी एवढा मोठा निधी वापरत आहेत. बरोबर. पण मग
इथे एक विरोधाभास वाटतो मला. एकीकडे आपण म्हणतोय की भविष्यासाठी मोठी गुंतवणूक करायची आहे आणि दुसरीकडे कंपनी 15,000 कोटी रुपये शेअर्स विकत घेण्यावर खर्च करत आहे. जर आपण भविष्यातील अंदाजांकडे म्हणजे फ्युचर आउटलुककडे वळलो तर पुढच्या तिमाहीसाठी कंपनीने महसूल वाढीचा अंदाज उणे 2% ते 0%. -2% to 0% दिला आहे. हो, तो गायडन्स थोडा कमकुवत आहे. म्हणजे अल्पकाळात महसूल वाढणार नाहीये आणि नफ्यावरील दबाव कायम राहील. मग अशा खडबडीत रस्त्यावर हा बायबॅक गुंतवणूकदारांसाठी एका शॉक ॲब्झॉर्बर सारखा किंवा कुशन म्हणून कसं काम करतो? या बायबॅक मागील आर्थिक गणित समजून घेणं खरंच खूप रंजक आहे. जेव्हा अल्पकालीन वाढ उणे 2%कडे जात असते तेव्हा साहजिकच गुंतवणूकदार घाबरून आपले शेअर्स विकायला सुरुवात करू शकतात, ज्यामुळे शेअरची किंमत बाजारात कोसळू शकते. नक्कीच पॅनिक सेलिंग होऊ शकतं. अगदी बरोबर. पण जेव्हा कंपनी स्वतः 15,000 कोटी रुपये घेऊन बाजारात उतरते आणि स्वतःचेच शेअर विकत घेते, तेव्हा ती बाजारात एक मोठी मागणी किंवा डिमांड निर्माण करते. हे शेअरच्या किमतीला खाली जाण्यापासून रोखतं, म्हणजेच एक भक्कम फ्लोअर प्राईस तयार करतं. अच्छा, आणि यातून प्रति शेअर कमाई EPS सुद्धा नैसर्गिकरित्या सुधारते ना? नक्कीच. जेव्हा बाजारातील एकूण शेअर्सची संख्या कमी होते आणि नफा तितकाच राहिला तरी प्रत्येक शेअरच्या वाट्याला येणारा नफा आपोआप वाढतो. पण याहूनही महत्त्वाचा असतो तो यातून जाणारा संदेश. कसला संदेश? जेव्हा एखादी कंपनी स्वतःचे शेअर्स विकत घेते तेव्हा व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट बाजाराला सांगत असतं की आमच्या मते आमच्या शेअरची किंमत सध्याच्या परिस्थितीपेक्षा खूप जास्त असायला हवी आणि आम्हाला आमच्या AI आणि प्लॅटफॉर्मवर आधारित ज्या दीर्घकालीन रणनीती आहेत त्यावर पूर्ण विश्वास आहे. हे कोणत्याही बाह्य आश्वासनापेक्षा खूप मोठं असतं. हे खूप लॉजिकल वाटतंय. मग दीर्घकालीन अंदाजाबद्दल आपण काय निष्कर्ष काढू शकतो? AI स्ट्रॅटेजी, प्लॅटफॉर्म मॉडेल आणि या मोठ्या करारांची जी भक्कम पाईपलाईन आहे, यामुळे हे चित्र बदलताना दिसेल का? दीर्घकालीन चित्र निश्चितच आश्वासक आहे. सुरुवातीला जो रॅम्पअपचा खर्च आपण पाहिला तो एकदा का महसुलात परावर्तित व्हायला लागला की नफ्याचं मार्जिन सुधारण्यास सुरुवात होईल. बरोबर. आणि विशेषतः प्लॅटफॉर्म मॉडेलमुळे जेव्हा एकाच उत्पादनाची अनेक वेळा आणि कमी खर्चात विक्री होईल तेव्हा नफ्यात मोठी झेप पाहायला मिळेल. मग या सर्व चर्चेचा एकत्रित निष्कर्ष किंवा एकंदर रिझल्ट, रेटिंग आणि बाजारावरील परिणामाचं मूल्यमापन करायचं झाल्यास आपण या निकालांना काय म्हणू? बरं, या निकालांना आपण संमिश्र म्हणजे मिक्स्ड किंवा सरासरी नक्कीच म्हणू शकतो. एका बाजूला महसूल वाढ आणि मोठे करार आहेत जे की सकारात्मक आहेत, पण दुसऱ्या बाजूला कमकुवत मार्जिन आणि पुढच्या तिमाहीचा जो नकारात्मक अंदाज आहे तोही आहे. त्यामुळे अल्पकाळात शेअर्सची वाटचाल संथ राहील किंवा तो थोड्या नकारात्मक रेंजमध्ये राहील. पण जर आपण गुंतवणूकदाराच्या दृष्टीने दीर्घकाळाचा विचार केला तर AI-वरील लक्ष, ओलमसारखे मोठे करार आणि 15,000 कोटी रुपयांच्या बायबॅकचा जो मजबूत आधार आहे, यामुळे शेअर्सचा कल निश्चितपणे सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह बायस राहण्याची शक्यता खूप जास्त आहे. अगदी स्पष्ट. तर मग आजच्या या विश्लेषणातून आपण काय शिकलो? विप्रोचे ताजे निकाल हे एका मोठ्या स्थित्यांतराच्या टप्प्यातून जाणाऱ्या कंपनीचं उत्तम उदाहरण आहे. बरोबर. वाढता महसूल आणि नफ्यावरील दबाव हा काही विरोधाभास नसून ती एका नव्या युगाच्या तयारीसाठी द्यावी लागणारी किंमत आहे. जुन्या सर्व्हिसेस मॉडेलकडून AI आणि प्लॅटफॉर्म आधारित मॉडेलकडे जाणारा हा प्रवास सोपा तर नाहीये, पण तो अनिवार्य नक्कीच आहे. आणि हे स्थित्यंतर केवळ एका कंपनीपुरतं मर्यादित नाही आहे. क्लायंट सध्या सावध आहेत. ते परिणाम आधारित खर्चाची मागणी करत आहेत, पण भविष्यातील तंत्रज्ञानावर खर्च करण्यास ते तयार आहेत. फक्त तो खर्च योग्य जागी आणि योग्य परताव्याच्या हमीवर होत आहे हे त्यांना पाहायचं आहे. हो, नक्कीच. आजच्या या डीप डाईव्हच्या शेवटी जाता जाता एका नवीन आणि अत्यंत रंजक विचारावर आपण थांबूया. माहिती तंत्रज्ञान IT कंपन्यांचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर तो माणसांच्या श्रमावर म्हणजेच मॅन आवर्सवर चालणारा होता. अगदी बरोबर. जितके अधिक इंजिनियर्स, जितके जास्त तास काम, तितका जास्त व्यवसाय. पण आज आपण पाहिलं की कंपनी आता AI आणि प्लॅटफॉर्म्सचा मार्ग निवडत आहेत, जिथे माणसांपेक्षा सॉफ्टवेअरची आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची उत्पादनं जास्त काम करतील. जर हे असंच वेगाने वाढत राहिलं तर येत्या दशकात माणसांची संख्या किंवा हेडकाउंट हा IT कंपनीच्या यशाचा निकष राहील का? IT कंपनी असण्याची मूळ व्याख्याच यातून पूर्णपणे बदलून जाईल का?
आणि जर महसूल मिळवण्यासाठी माणसांची गरजच उरली नाही तर सुरुवातीला आपण जो खिशातल्या पैशांचा उल्लेख केला होता, नफ्याचे ते मार्जिन भविष्यात किती पटींनी वाढू शकेल हा खरोखरच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.